आज आलो होतो आम्ही बुलढाणा, कारण की तुमच्या भावाला करायचं होतं स्प्लेंडरचं काम. कामाधंद्याचे दिवस चालू असल्यामुळे तिला काही लवकर गॅरेजला आणायला जमलं नाही आणि त्यामुळे तिची कंडिशन एकदम खतरनाक झाली होती. आता गाडीचं काम करायचं म्हणल्यावर गाडी दीपक भाईकडे आणली होती, म्हणजेच हॅशटॅग गॅरेज वाल्याकडे आणली होती. त्यानंतर गाडीचं काय काय प्रॉब्लेम हे चेक करण्यासाठी भावानं एक राऊंड मारला आणि लगेच गाडीचं काम करायला सुरुवात केली. बघता बघता भावानं अख्खी गाडी नागडी करून ठेवली होती. म्हणलं आता काही खरं नाही, आता गाडी बनवल्याशिवाय भाऊ काही माघार घेणार नाही. ते तर बसेलच होतो. तक्ष भाई आला होता आणि त्यानं नवीन गाडी घेतली होती म्हणून त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि लगेच चहा घ्यायला गेलो. मस्त चहा घेतला आणि परत ऋषाभाई भेटला होता. आता लहानपणाचा मित्र भेटला आणि एवढ्या दिवसानंतर भेटला म्हणून आम्ही निवांत डोंगराच्या ठिकाणी जाऊन गप्पा मारल्या आणि आम्हाला कंपनी द्यायला हा छोटा डॉगेश भाऊ होता आणि त्यासोबत मस्त चहा होता. चहा घेऊन आम्ही डायरेक्ट ऑटो पार्टच्या दुकानावर आलो आणि गाडीचं लागणार किरकोळ सामान घेऊन घेतलं आणि गॅरेजला आलो. गाडीचं काम करता करता रात्र झाली होती तरीही गाडीचं काम काही पूर्ण झालं नव्हतं. अख्खा दिवस घातल्यावर कुठं आपली स्प्लेंडर जरा माणुसकीत दिसायला लागली होती, पण पूर्ण ब्लॅक ती काही चांगली दिसत नव्हती. म्हणून परत आम्ही रेडियमच्या दुकानावर आलो आणि हिरोचे स्टिकर घेऊन गाडीला लावून दिले. त्यानंतर आपल्या स्प्लेंडरचा लुक अशा प्रकारे दिसत होता आणि स्प्लेंडरचा लुक आणि तुमच्या भावाचा ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो आणि लाईक नक्की करा.